श्री भगवती माता यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। श्री क्षेत्र कोलार भगवतीपूर येथील महाराष्ट्रातील एकमेव 3.5 शक्तीपीठ असलेल्या श्री भगवती मातेचा यात्रा उत्सव यावर्षी मोठ्या भक्तिभावात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला। या वर्षीचा यात्रा उत्सव आगळा वेगळा ठरला असून सर्व भाविकांकडून यात्रेबाबत समाधान व सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। यंदाच्या यात्रा उत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली। आतापर्यंत झालेल्या सर्व यात्रांचे रेकॉर्ड मोडीत काढत यंदाच्या यात्रेत उच्चांकी गर्दी गाठल्याचे चित्र पाहायला मिळाले। यात्रेदरम्यान भाविकांनी मोठ्या प्रमाणात खाद्य स्टॉलला भेटी दिल्या। महिलांच्या बचत गटांनी उभारलेल्या खाद्य स्टॉलवरील विविध खाद्यपदार्थांचा भाविकांनी मुराद आस्वाद घेतला। बचत गटांच्या खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आर्थिक उलाढालही लक्षणीय प्रमाणात झाली। याचा सकारात्मक परिणाम गावातील व्यवसायावर दिसून आला। विविध व्यवसायांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने व्यापारी बांधव यावर्षी यात्रेबाबत समाधान व्यक्त करताना दिसून आले। यात्रेमुळे व्यवसायात मोठी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। माता भगवतीच्या दर्शनाने भक्त भक्तिभावाने भारावून गेले होते। दूरदूरच्या गावातून आलेल्या भाविकांनी आई भगवतीच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेतला। दर्शनानंतर महिला बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्टॉलला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला साहित्य तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉलवर परिसरात दिवसभर मोठी वर्दळ पाहायला मिळाली। यात्रेतील सर्वात मोठे आणि आकर्षणाचे दृश्य ठरले ते भव्य रहाट पाळणे। मोठ्या आकाराची, रंगीबेरंगी आणि देखण्या रचनेची ही रहाट पाळणे लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। आनंद, हास्य आणि उत्साहाने भरलेली रहाट पाळणे यात्रेचे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले। भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेल्या या यात्रेत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता। सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने दृश्य पाहायला मिळाले। मंगळवार दिनांक 13 रोजी सायंकाळी श्री भगवती मातेच्या यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी यात्रा कमिटीचे ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील तसेच यात्रा कमिटीचे सदस्य, कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे पाटील तसेच व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारोप प्रसंगी व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापारी मित्र व खाऊगल्लीचे व्यापारी बांधव यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेटी देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला। यावेळी सर्व व्यापारी, यात्रा कमिटी तसेच व्यापारी असोसिएशनचे सदस्य यांनी रहाट पाळण्याचा सुद्धा यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांची भव्य आतिषबाजी संपूर्ण परिसर उजळून निघाला। समारोपाच्या शेवटी फटाक्यांची भव्य आतिषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला। यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या यात्रा समितीचे, महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी मनपूर्वक आभार मानले। तसेच महिला बचत गटांच्या महिला सुखसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल यात्रा कमिटीचे आभार मानले। यात्रा कमिटीने केलेल्या सुनियोजनामुळे कोलार भगवती मातेची यात्रा शांततेत, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडली असून यंदाची यात्रा ऐतिहासिक ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले। समारोपाच्या शेवटी फटाक्यांची आतिषबाजी करून भगवती माता यात्रा उत्सवाचा समारोप करण्यात आला। प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। कोलार भगवतीपूरचा यात्रा महोत्सव 2 तारखेला सुरू झाला। भगवती देवीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आज आम्ही सर्व कोलार भगवतीपूरचे व्यापारी असोसिएशनचे मेंबर, त्याचबरोबर पत्रकार मित्र, गावातील आमचे सहकारी सर्वजण या ठिकाणी रहाट पाळणे आणि जे बचत गटाचे स्टॉल्स लागलेले आहेत त्यांना भेट देण्यासाठी आलो। अतिशय आनंद आम्हा सगळ्यांना झाला, कारण बालपणी अशा पाळण्यांमध्ये आम्ही बसलेलो आहे। म्हणजे आज जवळपास एक 40 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि त्यावेळी जो आनंद आम्ही लुटला तोच आज आम्हाला अनुभवायला मिळतोय। सगळ्यांच्याच मनामध्ये भीती, कारण वयानुसार भीतीसुद्धा वाढत जाते, परंतु त्या भीतीत सुद्धा आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी घ्यायला मिळाला। मला या वर्षीचं यात्रेचं मी कौतुक यापूर्वी केलं,
पण आज सुद्धा मला कौतुक करावंसं वाटतं की हे सगळे जे कोलारच्या यात्रेला मरगळ आलेली होती, यावर्षी ती मरगळ आपल्याला दूर झालेली पाहायला मिळते. पाळणे, खाद्यपदार्थाचे स्टॉल, हात विक्री चे म्हणजे जे हँडक्राफ्ट आहेत त्याचे स्टॉल्स आणि मंदिरासमोर असणाऱ्या अनेक दुकानं, मग त्यामध्ये भेळीची जी कोलारची भेळ प्रसिद्ध आहे, खूप चांगला प्रतिसाद सगळीकडे लोकांनी दिला. नुसतं कोलार भगवतीपूर आणि पंचक्रोशीतून नाही तर संपूर्ण तालुक्यातून लोक या ठिकाणी आले आणि सगळ्याच सहकुटुंब सहपरिवार आले. गेले 10-12 दिवसापासून आम्ही सगळेजण बघतोय की प्रचंड गर्दी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. लांब लांबून लोक मुलाबाळांना घेऊन आले, सगळ्यांनी खूप मजा केली आणि हाच खरा यात्रेचा अर्थ असतो. जी मरगळ 10-15 वर्षापासून यात्रेला आलेली होती ती कुठंतरी झटाकल्यासारखी आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाली. खूप चांगलं नियोजन यावर्षी झालं. ग्रामस्थांनी खूप भरभरून साथ या सगळ्या उपक्रमामध्ये दिली. देणगीदारांनी भरपूर देणगी दिली. देवालय ट्रस्ट असेल, आमचे सर्व सहकारी मित्र असतील, यात्रा कमिटीचे मेंबर असतील, या सगळ्यांचं उत्कृष्ट नियोजन, त्याला दिलेली लोकांनी दिलेली साथ आणि या ठिकाणी आलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये आलेल्या भाविकांमुळे यात्रेचं यावर्षीच्या यात्रा महोत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम कोलार भगवतीपूर ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आलेले सर्व पाळणेवाले असतील, जे जवळपास 40 ते 45 स्टॉल्स बचत गटाचे या ठिकाणी लागलेत, त्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की एवढ्या थंडीमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये त्यांनी स्टॉलमध्ये राहून रात्री इथं मुक्काम करून अतिशय स्वादिष्ट रुचकर असं खाद्यपदार्थ, वेगवेगळे आयटम्स या ठिकाणी लोकांना खायला दिलेत आणि लोकांनी सुद्धा त्याचा खूप आनंद घेतला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणून आता भगवती देवी मंदिराचा कळस अतिशय प्रसन्न आणि सुशोभित असा दिसतोय. पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे किंबहुना यात आणखी काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील आणि आणखी चांगलं नियोजन यात्रेचं पुढच्या वर्षी होईल याच्यात माझ्या मनात शंका नाही. तर विनंती एकच आहे की यात्रा ही सगळ्यांची असते, गावची असते, यामध्ये सगळ्यांनी संयम पाळला पाहिजे. कुठेही यात्रा महोत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने 1-2 घटना घडल्यात, परंतु आता यात्रा म्हटल्यानंतर थोड्या छोट्या मोठ्या घटना घडतात, पण त्यासुद्धा घडू नये भविष्यामध्ये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व भाविकांना, यात्रा कमिटी मेंबरला आणि आपल्या ग्रामस्थांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. खरं म्हणजे कोलारचा हा जो यात्रा उत्सव आहे, या यात्रा उत्सवाला एक नवं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. गावचे यात्रोत्सव कमिटी, त्याचप्रमाणे जे काही स्टॉल धारक आहेत त्यांना मिळालेला चांगला प्रतिसाद जो आहे हा अतिशय चांगला मिळाला आणि आपल्या कोलारच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्याची अशा स्वरूपाची यात्रा यंदा भरली. भविष्यामध्ये याचं स्वरूप अधिकच वाढत जाईल आणि आपल्या कोलारच्या बाजारपेठेला अधिक बाजारपेठ वृद्धिंगत होईल. याच्यासाठी आपले जे गावचे मान्यवर आहेत यांचं योगदान आहे आणि प्रत्येक घटकांनी यामध्ये जो काही आपला सहभाग उचललेला आहे, कुठेही कशा प्रकारचं विषय नाही होऊ देता यांनी चांगल्या प्रकारचं आखणी केली. भविष्यामध्ये याचं स्वरूप अधिकच व्यापक होईल असा विश्वास मला आहे. आज सांगता भगवती देवी यात्राची आज सांगता आज 11 दिवस सगळे व्यवस्थित कार्यक्रम झाले. बचत गटांनी सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला. सगळ्यांनी, गावकऱ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. दरवर्षी याचप्रमाणे यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरवला जाईल. सर्व महिला बचत गटांनी सहकार्य केलं. ग्रामस्थांनीही भरपूर प्रतिसाद दिला. त्यांचं सहकार्य चांगलं लागलं. त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. कोलार इथे भगवती माता यात्रा दरवर्षी भरत असते, पण यावर्षी यात्रेला वेगळं स्वरूप देण्यात आले. आपली भगवती देवालय ट्रस्ट व यात्रा कमिटी यांनी निर्णय घेतला की यावर्षी आपल्याला 11 दिवसाची यात्रा भरवायची व पाळणे वगैरे आयोजित केले आणि त्यानंतर
अध्यक्ष मॅडम यांनी आपल्या बचत गटा अध्यक्ष मॅडम शालिनीताई विखे यांनी आम्हाला बचत गटाचे माध्यमातून खूप मदत केली. त्यांनी आम्हाला ते बचत गट वगैरे ते स्टॉल वगैरे कसे लावायचे वगैरे ते लोंढे मॅडम यांनी सांगितलं. त्या येऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि यात्रेत स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आपल्या गावात गर्दीचा उच्चांक वाढला. पहिल्यांदा जेवढी गर्दी आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी गर्दी होईल म्हणून, पण देवीच्या कृपेने व्यवस्थित पार पाडला पूर्ण. राट पाळणे बचत गट कुठलं त्याच्यात बाधा आली नाही. तर ते सर्व व्यवस्थित हे झालं. ग्रामस्थांचे आभार आणि स्टॉल वगैरे बचत गट यांचे खूप खूप आभार. आणि राट पाळणे त्यांनी पहिल्यांदाच आणले, त्यांनासुद्धा अपेक्षा नव्हती का आपला धंदा चांगला होईल, पण त्यांचा खूप चांगला धंदा झाला. त्यांचे पण खूप आभार मानतो, कारण त्यांनी खूप डेअरिंग केली. कारण काय यापूर्वी राट पाळणे नव्हते आणि आता आले तर त्यांना असं वाटत होतं धंदा होईल की नाही. एवढं थांबून मी थांबतो. कोल्हार भगवतीपूरचं आराध्य दैवत, ग्रामदैवत आणि 3.5 शक्तिपीठांचं एकत्रित वसतिस्थान असलेलं हे संपूर्ण भारतवर्षातील एक दुर्मिळ तीर्थक्षेत्र ज्याची ख्याती आहे अशा श्री भगवती मातेचा यात्रोत्सव यंदा 11 दिवसाचाच होता. हे नाविन्यपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय देवालय ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी घेतला. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या गावामध्ये आत्तापर्यंत कधीही राहाट पाळणे जे भव्य स्वरूपाचे मोठ्या स्वरूपाचे राहाट पाळणे आले नाही. तर यावेळेस यात्रा उत्सव कमिटी असेल, देवालय ट्रस्ट असेल आणि ग्रामस्थ असेल यांनी हा एक धाडसी निर्णय घेतला की राहाट पाळणे आणायचे. राहाट पाळणे येण्या अगोदर त्या व्यक्तीच्या मनात अशी शंका होती की इथे व्यवसाय होईल की नाही, गर्दी होईल की नाही. परंतु सुदैवानं यंदाचा यात्रोत्सव 2026मधला यात्रोत्सव हा अतिशय रेकॉर्ड ब्रेक ठरला. या संपूर्ण 11 दिवसामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमली होती. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जुन्या काळामध्ये माहेरी येणाऱ्या ज्या माहेरवासिनी असायच्या, म्हणजे ज्या सासरी गेलेल्या मुली असायच्या गावातल्या, यंदा ते चित्र अनेक वर्षानंतर दुर्मिळ योग पाहायला मिळाला. यात्रेसाठी 3-3 दिवस 4-4 दिवस मुक्कामी या गावच्या मुली ज्या दुसऱ्या गावी सासरी गेलेल्या आहे त्या माहेरी आल्या, यात्रेचा आनंद घेतला, भाच्यांसोबत मामांनी आनंद घेतला. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे इतकी कडाक्याची थंडी असतानासुद्धा दररोज रात्री 11 वाजेपर्यंत महिला असेल, मुलं असेल, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असेल, सर्वांचा सहभाग इतका मोठ्या प्रमाणात होता. यावेळेस प्रत्येकाने हा यात्रोत्सव आनंदाने साजरा केला, भक्तिभावाने साजरा केला. या संपूर्ण यात्रोत्सवामध्ये जे स्टॉल मांडण्यात आले होते महिला बचत गटाचे, ते स्टॉल इतके नाविन्यपूर्ण होते. त्यामध्ये मांड्यांचा स्टॉल असेल, कच्ची दाबिलीचा स्टॉल असेल, वड्याचे स्टॉल असेल, अगरबत्तीचे, ज्वेलरीचे, मसाल्याचे, इतके वेगळे स्टॉल. लोक खास या ठिकाणी रुचकर आणि चविष्ट खाद्यपदार्थ खाण्यासाठी यायचे. सांगायचं तात्पर्य काय, या वर्षीच्या 2026च्या यात्रोत्सवामध्ये सर्वांनी, विशेषतः तरुण वर्गांनी खेळण्याचा आनंद घेतला, मनोरंजनाचा आनंद घेतला. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि आलेल्या यात्रेकरूंनी खाद्यपदार्थांचा आनंद घेतला. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळेस यात्रोत्सवामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपला सहभाग नोंदवला. केवळ हा देवालय ट्रस्टचा किंवा यात्रोत्सव कमिटीचा उत्सव नसून हा आमचा उत्सव आहे, हा गावचा उत्सव आहे, हा आई भगवतीचा उत्सव आहे. आणि जे काही करायचं ते आई भगवतीच्या सेवेसाठी करायचं या उद्देशाने सर्वजण सहभागी झाले. सर्वांचं सहकार्य लाभलं. याबद्दल मी ग्रामस्थ म्हणून आणि एक देवी भक्त म्हणून, यात्रेकरू म्हणून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यावर्षी 2026ला कोलारमध्ये दरवर्षीप्रमाणे जो यात्रा उत्सव भरला जातो, यावेळेस थोडासा नवीन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महोत्सव साजरा करण्याचं जे गावकऱ्यांनी आणि भगवती माता ट्रस्टनी जे नियोजन केलं, त्यामुळे गावात एक नवचैतन्य आणि उत्साह जाणवत आहे. त्यामुळे दरवर्षी याप्रमाणे उत्साह साजरा व्हावा अशी गावकऱ्यांची एक विनंती आहे. आणि गावामध्ये मी फार दिवसातून हे जे आज राड पाळणे असतील किंवा इतर जे खेळणीचे वस्तू असतील, याच्यामुळे बाळगोपाळांमध्ये आणि सर्वच जनतेमध्ये जो उत्साह जाणवतो आहे, अशीच यात्रा दरवर्षी इथून पुढे भरले जावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे.
त्यानंतर आज आम्ही सर्व व्यापारी मंडळी नवीन जे व्यापारी असोसिएशन कमिटी साजरी झाली यांनी याच्यात सहभाग नोंदवून आपलासुद्धा गावाला याचा कसा फायदा होईल याबद्दल विविध विषयावर चर्चा करून इथून पुढे असेच कार्यक्रम साजरे होतील यासाठी सर्वांनी एकोप्याने करणार असल्याचे सर्वांनी आज नमूद केलं आणि इथून पुढे गावाच्या विकासासाठी आणि व्यापारवृद्धीसाठी नवीन व्यापारीची कमिटी झाली यांनी एक निर्धार केलेला आहे. त्यामुळं या यात्रेला साजरा झाले याला खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि असंच दरवर्षी यात्रा आज 11वा दिवस आणि समारोप होत असताना आज जी सर्वांची करमणूक म्हणून आपण या ठिकाणी जे योगदान यात्रा कमिटीने दिलं होतं, जीर्णोद्धार समितीने दिलं होतं, ते यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करणारे जे यात्रा कमिटीचे मेंबर होते त्यांनी चांगल्या प्रकारे हे योगदान देऊन रोज या ठिकाणी थांबून शांततेचं या ठिकाणी सगळ्यांना संदेश दिला होता. सर्व महिला बचत गट असतील, रहाड पाळण्यावाले वैजापूरकर असतील आणि इतरही आलेले व्यावसायिक आणि यात्रा करूंना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सर्व कोलार भगवतीपूर गावकऱ्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये सर्व हेवे दावे बाजूला ठेवून या ठिकाणी ही पार्टी वेगळी ती पार्टी वेगळी असं नाही तर एकोप्याचं गाव आमचं कोलार भगवतीपूर असणार आहे यापुढेही हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आदरणीय आमचे कोल्हारचं नेतृत्व करणारे सुरेंद्र पाटील खर्डे यांनी जी पिढ्यानपिढ्यांपासूनची परंपरा होती स्वर्गीय शंकरनानांपासूनची आणि माधवदादापासूनची ती परंपरा आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे. म्हणून आजच्या यात्रेचं एक चांगलं स्वरूप निर्माण झालेलं आहे. अशाच प्रकारे यात्रा नेहमी होत राहावी. इथून पुढेही आलेल्या भक्तांना आणि आलेल्या पाहुण्यांना यात्रा ही चांगल्या प्रकारे पाहावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आलेल्या पाहुण्यांचं मी परत एकदा स्वागत करतो. आजचा समारोप जरी असला तरी नवचैतन्य निर्माण करून देणार आमची यात्रा होती. अशा शुभेच्छा यात्रेच्या निमित्ताने मी देतोय. मी महेश फलटणे इथलेच रहिवासी असून आदिमाया शक्ती 3.5 शक्तिपीठाचं अधिष्ठान असलेला आई भगवतीचा हा यात्रा उत्सव चालू वर्षी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत असताना यावर्षीचं मुख्य आकर्षण म्हणजे गगनचुंबी रहाट पाळणे यावर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी पार पडले. तसंच आज समस्त व्यापारी बांधवांनी या यात्रेस सहकुटुंब सहपरिवार भेटी दिल्या. तसंच या ठिकाणी जे माता भगिनींनी स्टॉल लावले त्याचाही आस्वाद विविध खाद्यपदार्थांची रेलचेल या ठिकाणी पाहावयास मिळाली. सर्वांनी या पदार्थांची चांगली चव चाखली. मी या यात्रा उत्सवास सर्व व्यापारी बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो. पुढील काळात आणखी याची भव्यता वाढावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज व्यापारी असोसिएशनतर्फे आम्ही सर्व व्यापारी आज यात्रा उत्सवामध्ये येऊन महिला बचत गटांच्या सर्व स्टॉलला आम्ही आज भेटी देऊन सर्व खाद्यपदार्थांचा भरपूर आस्वाद घेतला. त्याचा आनंद भरपूर झाला आम्हाला. आणि जे नवीन नवीन आयटम आहे मांडे वगैरे जे हे काय नुसते ऐकले आम्ही आज त्याचा आम्ही स्वाद घेतला. आई भगवतीची ही यात्रा यावर्षी खूपच म्हणजे वेगळ्या पद्धतीने साजरी झालेली आहे आणि या गोष्टीचा भरपूर लोकांनी आनंद घेतलेला आहे. धन्यवाद. कोलार भगवतीपूर येथे भगवती माता देवीची यात्रेची जी छबिना मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी हगाम्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आज या उत्सवाला गेल्या 11 दिवसापासून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील असेल कोलार भगवतीपूरमधील ग्रामस्थ असतील माता भगिनी असतील यांनी जो उदंड प्रतिसाद दिला त्यांना सगळ्यांचा या आयोजकांचा उत्साह एवढा वाढीस गेला आहे की पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने यात्रा अजून चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याचे सगळ्यांच्या मनात एक घर करून गेलं. त्याला ग्रामस्थांनी साथ दिली, पंचक्रोशीतील नागरिकांनी साथ दिली. परत आज गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेल्या यात्रा उत्सवाची आज बैलगाडा शर्यतीने सांगता होत आहे. तरी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ कोलार भगवतीपूरमधील नागरिक आलेले बचत गटाचे सगळे स्टॉलधारक तसेच पोलीस डिपार्टमेंट तसेच ही जागा ज्यांची ती जागा उपलब्ध करून देणारे जागा मालक यांचे सर्वांचे यात्रा कमिटी कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो व पुढे हे असंच सहकार्य राहील व त्यातून
चांगल्या पद्धतीने यात्रा उत्सव आयोजन करण्याचे सर्व ग्रामस्थांचे एक हुरूप राहील, उत्साह राहील, टिकून राहील हा, हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज सगळे व्यापारी असोसिएशन यांनी जत्रेला भेट दिली आहे. आम्ही सर्वांनी आज प्रत्येक स्टॉलला भेट देऊन आनंद घेतला आहे आणि अतिशय उत्तम यात्रा ह्यावर्षी पार पडते आहे. आपण सर्वांनी याच्यात सहभाग घ्यावे. 2026 या वर्षामध्ये कोलारच्या यात्रेचं स्वरूप बदलण्यात आलं आणि त्याचा आनंद हा या संपूर्ण जिल्ह्यामधील पंचक्रोशीत आणि गावकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात घेतला. प्रथमतःच आज हा अनुभव कोलारमध्ये येत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जे प्रत्येक लहाना बालांपासून तर बुजुर्गापर्यंत आनंद हा जीवनामध्ये गरजेचा असतो आणि तो या यात्रेच्या रूपाने यात्रा कमिटीनं देण्याचा प्रयत्न केला आणि या आनंदामध्ये कोलारच्या सर्व व्यापाऱ्यांनीही सहभागी व्हावं या उद्देशानं आज सर्व खाऊ गल्लीमध्ये आणि या सर्व आलेल्या मॅरी गो राऊंड असतील, पाळणे असतील, या सर्वांचा आनंद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कोल्हार भगवतीपूर व्यापारी असोसिएशन आज यात्रेत आले आहे. यात्रा फार सुंदर होती. यात्रेचा आज सर्व स्टॉल लागलेले आहे. यात्रा आज शेवटचा दिवस आहे, पण तरी अजून 2 दिवस वाढवावं असा अंदाज आहे. लोक फार उत्सुक आहे यात्रेसाठी. कोलार भगवती मातेच्या यात्रेला आलात, या ठिकाणी स्टॉल होते आपले 11 दिवस, तर कसं काय रिस्पॉन्स मिळाला, कसं काय या ठिकाणच्या भाविकांनी काय तुम्हाला खरेदी झाली, म्हणजे व्यवसाय झाला का? हो झाला. काय इथले भाविक कसं काय वाटले? खूप छान आहेत. खूप आनंद वाटला आम्हाला इथं. हो. जाताना काय वाटतंय आता जाताना आम्हाला आता करमायचं नाही, घरी गेल्यावर करमायचं नाही, इथल्या आठवणी येत राहतील. हो. तरी व्यवसाय कसं काय झाला तुम्हाला? प्रतिसाद खूप चांगलं मिळालं आम्हाला. प्रमाणापेक्षा जास्त. हो का? पुढच्या वर्षी येणार? मग येणार ना. येणार आहे ना. नक्की येणार? नक्की. इथले भाविक आपली वाट पाहणार आहेत. नक्की या. हो. भगवती मातेच्या यात्रेला आला होता, आपला व्यवसाय कसं काय? व्यवसाय खूप छान झाला. पगार बंधू मसाले चालले? हो, खूप चालले पगार बंधू मसाले. हा का? व्यवसायाला एकदम प्रतिसाद मिळाला का? हो, प्रतिसाद पण खूप छान मिळाला. पुढच्या वर्षी येणार? पुढच्या वर्षी नक्की येणार आम्ही. नक्की येणार. हो. भगवती मातेच्या यात्रेला. मातेच्या यात्रेला नक्की येणार आम्ही. काय बचत गटाचा स्टॉल भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्तानं आला, व्यवसाय झालाय? हो झालं. झालाय. पुढच्या वर्षी येणार का? हो येणार. प्रतिसाद चांगला होता. हो चांगलं. कोणत्या वस्तूला, कोणत्या पदार्थाला जास्त मागणी होती? दाबिली आणि दाबेली आणि व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणीला सर्वात जास्त. पुढच्या वर्षी नक्की या. हो. बोला काय भगवती मातेच्या यात्रेला आला होता स्टॉल घेऊन, काय व्यवसाय झाला तुमचा? हो दादा, खूप छान व्यवसाय झाला आमचा. इथल्या भाविकांनी प्रतिसाद दिला? खूप छान प्रतिसाद मिळाला मला. पुढच्या वर्षी येणार? 100%, 110% येऊ आम्ही. तुमचा कोणत्या पदार्थाला जास्त मागणी होती? मोमोज खूप चांगले चालले माझे. मोमोज आणि चायनीज नूडल्स. हो खूप छान. महिला बचत गटाचं नाव? श्रेया महिला बचत गट. आज आमची सगळी टीम आलेली दादा. या ना. टीम आली? मला भेटायला आले. मी 10 दिवसापासून त्यांना भेटले नाही म्हणून आमच्या लोणीचे CRP आमच्या कोलार गावाला या ठिकाणी तुम्ही स्टॉल लावला, ग्रामस्थांना चव चाखायला मिळाली, सुंदर असे पदार्थ होते. पुढच्या वर्षी नक्की येणार का? खूप नक्की येऊ ना, एकदम फायनल येऊ. नक्की येऊ. भगवती मातेच्या यात्रे स्टॉल लावला होता, ग्राहकांची पसंती कोणत्या खाद्यपदार्थाला होती? जास्त पाणीपुरीला जास्त हे होतं, रिस्पॉन्स पाणीपुरी. होता. पाणीपुरी दाबेलीला पण होता. दाबेलीला व्यवसाय झाला का? हो झाला, व्यवस्थित झाला. पुढच्या वर्षी स्टॉल पुढच्या लावणार? वर्षी मी पण लावणार व बाकीच्या इतर महिला आहेत त्यांना पण सांगणार. नक्की. चांगला झाला. व्यवसाय चांगला होता तुमचा. हा? तर काय म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला का? हो, पुढच्या वर्षी येणार? हो येणार. नक्की. नक्की. कोणत्या खाद्यपदार्थाला मागणी होती जास्त? स्प्रिंग रोलला. पोटॅटो स्प्रिंग. पोटॅटो स्प्रिंग हा. रोल आणि दाबेलीला पण भरपूर होती.
दाबेली प्रतिसाद मिळाला यावर्षी? एकदम चांगला. पुढच्या वर्षी येणार का? येणार, नक्की येणार. नक्की येणार. भगवती मातेच्या यात्रेला स्टॉल लावला होता, कसं काय व्यवसाय कसं काय झाला? खूप छान झाला सर. हा का? कोणत्या वस्तूला जास्त मागणी होती? आपल्याकडे भीमसेन कापूर, त्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, जवळजवळ माझं सर्वच माल सर खूप चांगल्या प्रकारात गेला. पुढच्या वर्षी येणार का? जरूर, नक्कीच येणार. इतरांना, महिला बचत गटांना सांगा. त्यांना पण सांगणार की तुम्ही अवश्य याच्यामध्ये भाग घ्या आणि या. आणि विशेष करून तुमचे खूप आभार की तुम्ही आम्हाला प्रसिद्धी मिळवून दिली, त्याबद्दल तुम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद. भगवती मातेच्या यात्रेला स्टॉल घेऊन आला होता, कसं काय ग्राहकांची पसंती कोणत्या पदार्थाला होती? माझे मासवडी आमटी भाकर पण खूप चालली, चायनीज आयटम पण खूप चाललं, स्प्रिंग रोल पण चांगलं चाललं. रिस्पॉन्स सगळे याला चांगलं भेटलं मला. कसं काय व्यवसायाला प्रतिसाद कसं काय मिळाला? पापड पण चांगले चालले. व्यवसायाला प्रतिसाद कसं काय आला? प्रतिसाद छान भेटलं. छान भेटला. पुढच्या वर्षी येणार? हां, जरूर येऊ आम्ही. आनंदी आहात का यावर्षी? हां, खूप आनंदी आहात आम्ही. हां, कमिटीने पण खूप सहकार्य केलं. लोक पण चांगले होते, जे कस्टमर आले ते पण खूप चांगले होते. कसं काय व्यवसायाला प्रतिसाद मिळाला? खूप छान. खूप छान. आणि कोणत्या वस्तूला, पदार्थाला जास्त मागणी होती? मागणी तशी सगळ्याच पदार्थांना होती, पण कोथिंबीर वडी साबुदाणा वडा जास्त चालला. जास्त चालला. पुढच्या वर्षी काय अपेक्षा येणार का? हो, येणार, जरूर येणार. नक्कीच. हो. काय स्टॉलचं नाव काय? स्टॉल कसं खूप छान चालला. मी संतोषी महिला बचत गटामार्फत स्टॉल लावलेला. कोणत्या पदार्थाला जास्त मागणी होती? माझा पिझ्झा आणि सँडविच दोनच पदार्थ होते. दोघी पदार्थांना खूप चांगला मला रिस्पॉन्स भेटला, कारण मिळालं यात्रा कमिटी, देवालय ट्रस्ट खूप सहकार्य मिळालं. आणि आम्ही महिला असल्यामुळे तुम्ही जी आम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली त्याच्यासाठी मी ट्रस्टचं खूप 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 आभार मानते. कसं काय प्रतिसाद मिळाला व्यवसायाला? छान मिळालं, एकदम सुपर. छान मिळाला. कोणत्या पदार्थाला मागणी होती जास्त? पोटॅटो स्प्रिंग रोल, बटाटा स्प्रिंग रोल. वडापावला पण खूप छान मागणी होती. हा का? व्यवसाय चांगला झाला? एकदम भारी झाला. वर्षी येणार? येणार, नक्की येणार. नक्की एकदम. तुम्हाला सुविधा वगैरे इथल्या व्यवस्थित होत्या? एकदम व्यवस्थित, लाईटीची मंडप एकदम व्यवस्थित. ओके. एकदम व्यवस्थित. समाधानी आहात जाता? हो, भरपूर. कसं काय प्रतिसाद होता आज या व्यवसायाला तुमच्या? खूप छान होता. हा का? कोणत्या पदार्थाला जास्त मागणी होती? आज मी वडे बनवले होते, खूप नाही, छान इतर मागणी. असं 11 दिवस कोणत्या पदार्थाला जास्त? मूग भजनना खूप मागणी होती माझी. हा का? तर तुम्ही समाधानी आहात या व्यवसायामध्ये? हो. प्रतिसाद चांगला मिळाला? प्रतिसाद खूप छान मिळाला. पुढच्या वर्षी येणार का? हो, नक्की येऊ. नक्की येऊ. धन्यवाद. तुम्हाला सुविधा वगैरे कसं काय मिळाल्या इथल्या? छान मिळालं. छान आहे. देवालय ट्रस्ट यात्रा कमिटीने सहकार्य. खूप छान सहकार्य केलं. यात्रेला आलात, या वर्षीची यात्रा काय वाटतं? खूप मजा वाटली. 11 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि दरवर्षी ह्याप्रमाणेच वाढत जायला पाहिजे या सगळ्या काही गोष्टी. खूप एन्जॉय. पदार्थाची चव घेतली आज थालपीठ खूप सुंदर आहे. आम्ही दर 2 दिवसांनी येऊन एकदा टेस्ट करत होतो. खूप सुंदर. सगळ्यांनी टेस्ट केलं पाहिजे. माझ्यासोबत सगळे आलेत, मित्र पण आले. हो. तर यात्रेचा आनंद घेतला. खूप एन्जॉय केला आम्ही. शेवटचे दिवस राहिलेत काही? खूप मजा आली. दरवर्षी आम्ही वाट बघू असेच यात्रेची. धन्यवाद. थँक्यू. ताई, या वर्षीची यात्रा काय वाटतंय? खूप छान वाटलं. या वर्षीच्या यात्रेचं आकर्षण म्हणजेच हे स्टॉल आणि हे राहाडे पाळणे वगैरे आहे ते मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे जत्रा असल्यासारखी वाटते गावामध्ये. आणि आतापर्यंत तुम्ही यात्रा पाहिल्यात, तुम्ही यात्रा आगळी वेगळी काहीतरी खाद्यपदार्थ घेतला, काही खाल्ला? सगळे प्रकारचे स्टॉलचे चव घेऊन झाले. पदार्थ आवडला? मांडे आणि थालीपीठ सगळ्यात सुंदर आहे. मांडे आणि थालीपीठ फारच छान आहे, चव आहे. आणि असं दरवर्षी होत राहावं. नमस्कार. काय वाटतं यावर्षी आपल्या भगवती मातेची यात्रा उत्सव सुरू आहे? फार सुंदर. लोक फार खुशीत आहेत का अशीच यात्रा झाली पाहिजे. 15 आतापर्यंत यात्रा जेवढ्या झाल्या त्यामध्ये आणि यात्रेमध्ये काय भरपूर फरक आहे. लोक सगळे आनंदात आहेत. सगळे लोक बाहेरून बी येऊन एन्जॉय करू राहिले. त्याचा आनंद आहे का गावात येणं जाणं लोकांचं चालू झालं आहे. यात्रा भले 11 दिवस 6 महिन्याची, पण ह्या 11 दिवसात लोकांना 6 महिन्यासारखं झालं आहे.
भरपूर एन्जॉय केला. भरपूर एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा. फॅमिलीसह आलात का? हे आमचे मिसेस हा का? आणि माझे मुलं बी येणार आहे, ते बाहेर आता उद्या येतील ते आता. आणि यात्रा कमिटी आणि देवालय ट्रस्ट यांचे भरपूर आभार आहे, कारण अशीच यात्रा भरवावी त्यांनी, का लोक धार्मिक येत राहावे आणि असं एन्जॉय करीत राहावा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवार नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.